काय सवर ना सकाळ सकाळ माळव ताळ घेऊन बसली जवळ. अहो रात्री पाऊस झालता हा त्यामुळे म्हणलं आता माळवती नीट करत बसावं, काय काम नाही ती काय नाही त्यामुळे म्हणलं. चहा पिऊन बसली वाटते. मग चहा पिली. हं? चहा पिली. चहा पिली. चहा पिऊन म्हणलं आता भाजी नीट करावं हा. म्हणलं. भाजी नीट करावं म्हणलं मग परत भाजी करायची. करा करायची हो. तुम्हाला कसं करून सांग करायला म्हणून मी. दळण नाही, पिठाची चिमट नाही घरात. ठीक पिठा आहे इथं ठेवलं की दळण. नीट करून तुला आला ते दळण. ज्वारी पण नीट केली, गहू पण नीट केली तर दोन्ही पण दळण नीट केले तर दळून आला. आज काय तुम्ही पण निवांत आहे. पाऊस झालाय बाहेर समजा. वातावरण रात्री होतं एकदम फ्रेश वातावरण झाले आज. मग काय तर पाऊस झालाय, लय भारी वाटलं पाऊस झालाय तर. हं. मी आता करते की भाजी बिजी नीट. स्वयंपाक करायचा अजून, धुणं भांडी. एकीला आंघोळ घातली, एक आंघोळ करायची, आता गेली पळत. चहा पी म्हणलं तर चहा पिली नाही, काय नाही, तशीच गेली पळत. मम्मीला ठेवायच्या. मी पिली की चहा. मम्मीला लय तुला लागते. तसाच चहा पिली. म्हणजे बारकी गेली मामा सोबत. म्हणजे मामा घेऊन गेले तर मग ती आल्यावर परत तिला चहा पाजायचा. आपल्या भीमुआत जायचंय आज. कशाला भीमू बघायला कसा आहे कसा नाही. जाऊ की आता पाऊस झालाय, पावसात चिखलात काय दिसतंय हो. चिखलात पाय दिसाय काय तर डोळे आलं चिखल बनती हो. चिखल झालाय. ती चिरमुर खाऊन तसंच ठेवलं सवर ना. झाक पिक की आता चिरमुर. का आली बा काय मांजराला आणले. मेथीची भाजी किती पिंडी झाली? 20 रुपयाला. एवढी मोठी रानात लावल्यावर हम्म. वाटुळी होऊन जाते, वाटुळी. खाण्यानं वाचून खाण्यानं वाचून. आणि हे बा एका एवढा मोठा पैसा घालून आणायचा. आणि हे बा कसली मेथीची भाजी चांगली कवळी झाल हाय. पिवळी झाल. ह्याच्यापेक्षा भारी होती या आपल्या रानातली. आता नाही मेथीची भाजी लावली. आता आहे ती दोडका आहेत, परत गवारी, भेंड्या तेवढे लावले तर भिमुगातनं. आज काय काय करणार कालवण? आज काय मेथीची भाजी करायची. पाहुणे यायचं काशीगावचं. त्यांना करायचं की जेवायला मटण आणायचं. मटण आज मंगळवार आहे. मटणावर लय सुटली. मग आज मंगळवार आहे. मग कोणा हा सोमवार आहे. मंगळवार नाही. मग आता पाहुणे रावळा आले म्हणल्यावर त्यांना करायचं नाही पाणी जेवायला. करायचं की. झोपून डोळं सुजलं तुझं. झोपून डोळं सुजलं. वाऱ्यानं सुजायला लागले तोंड माझं. कशानं वाऱ्यानं सुजते? काय माहिती सुजायला लागले. ती गोळ्या खाती त्यामुळे मी सुजत असेल. आजारी पडली त्यामुळे. ते आजारी पडली तुम्ही. मग तुम्हाला बोलते ठणठणीत म्हणून तुम्हाला वाटतंय काय काहीला काय झालं नाही. माणूस नाटक करत नाटक. नाटक मग उगाच तोंड सुस्ती काय माणूस नाटक करता येतं. मग नाटके असते त्या बाया काय काय. बाया काय काय नाटके असते. तुझ्यासारख्या तुम्हीच नाटक करता मग तर बोलता दुसऱ्याला. काय बोलतोय मी दुसऱ्याला? काय बोलतोय दुसऱ्याला? जाई जरा बाहेर फिर. कसलं भारी वातावरण झालंय. ऊन पिन पडतं. वारे तिंड तोंड बाजत बघा असं एवढं झालंय पाक सुजून. हा मग कशाला हिंडत असते? मग मला बाहेर जायचं वाटत होतं. घरातल्या घरात करायचं खायचं. गोळ्याला खात जाऊ नको. आदू जाड व्हायला लागलेले. जाड व्हायला लागली. पाक जाण झाली जाड व्हायला लागली. मग काय बोलता जाड व्हायला लागली. आगाला मास नाही आमच्या काम करून करून करून. कशा घरात बसून तुला काम लागते ते. कोण जातो तो खुरपायला. आता एक सुख लागले त्या पावसामुळं. काल एक दिवस पाऊस पडला म्हणून. परवा दिवशी गेलती खुरपायला तू. मग आजचे दिवस पाऊस पडला म्हणून लागलं सुख. आता आपण फिरायला जायचंय. पाऊस पडलाय म्हणल्यावर. कुठे येतात? तू लांब तुला कुठं तर कुठं तिकडे ह्याला नेतो कर्नाटकात. काय तिकडे कर्नाटकात? कुसळ बघा नेते. बघायचं नाही खरं जायचं आपण तिकडं कोल्हापूरच्या पलीकडे गोव्यापाशी रत्नागिरीला फिरायला. मला नाही तुम्ही चालेल. का ग कशाची टेन्शन आहे तुला? टेन्शन नाही. मग गाडी बिडी चांगली करत असलं तर येणार आहे. तसल्या गाडीवर येत जागीरदारीने पडली आहे गाडीने पिढी. घरी बसलेलं बरं. आज मुलकाची होती तुम्हाला काय माहित आहे? इथं बोलता नाक उचलून. नाक उचलून नाक आहे तुला? मग मला आहे नाक. तुम्हाला आहे बा? आमची आई म्हणती हिरो आहे म्हणती नाक. समजा दवाखान्या वरडात मी हे होतो देखना. अगो बाय बाय बाय. आम्हाला काय माहित हो. आम्ही जन्मला पण नसेल तेव्हा तुम्ही जन्मला होता तेव्हा. तुझ्यात मायात लय फरक आहे. तू काळी मी गोरा. कसं करून घेतलं काळी गोरा म्हणतो? मिळत नव्हतं म्हणून करून घेतलंय. मिळत कसं नव्हतं बरं तिकडं आहे तुम्ही. तुम्हाला कसं भेटत नाही त्या?
काय नोकऱ्या पोकऱ्या होत्या आम्हाला. नोकरी का? शिमडी बायको मिळेल. कुठं शिपडी आहे व? नुसतं बायकोला नाव ठेवायला पाहिजे. तुम्हाला कोण नाव ठेवायचं? मला ठुणारी ठुती असतील होय. माग तू ठोठाची कोण? नवरा माझा असा म्हणतोय मला आणि तसं म्हणतोय तुला. होय. मी कशाला नाव ठेवती? हम्म मी कशाला नाव ठेवती तुम्हाला? माझा बघ कसं टपून आहे खायला. दूध प्यायला चिरमुर खायला टपूर आहे. तिला देतच नाही ते. का कशाला वा आणायचं एवढं मोठं 30 रुपये अर्धा लिटर दूध आहे. आता आपलं घर हे होतंय बघ सवरनं टेवल ते समज घर कशाला? पावसामुळं होय, ठेव. मग वलगार होते समज. नाही पण खा खा नवऱ्याची जीव नुसतं आईश. एक गास तर खाल्ला. काय म्हणली तू काय हसून काय म्हणली सांग. काय कुठली? सासूबाई साडी तुझ्या हा तो तिकडे आहे काय? ओके तर त्या बेडवर आहे. मोबाईल आहे एवढ्या एवढ्या पुऱ्या सुद्धा मोबाईल आहे. होय, आज्याचा मोबाईल भेटती या त्याला मोबाईलची याड आहे. मोबाईल आलेला दी बघायला मला लावून दे. चार्जिंग नसते आता पावसाळ्यात. होय, पावसाळा चालू झालाय. तशी वडून नीट साडी नेंदा द्या हो मुकी असलेली का बसती लाजते हो ती ते बापा आहे की बापाला असते ती. आई सारखी नाही धट ताटी घेऊन जायची संध्याकाळी हा, कुठे जायचं ताटे घेऊन? कार्यक्रम असताना बारक्यापणी तुम्हाला कसं माहित? चालली पुरगी लाजली बघ लाजली मोबाईल लाजते पुरगी. आणि तुम्हाला कसं माहित? हम्म? तुम्हाला कसं माहित? मी काय बाहेर गावचा आहे तुझ्या गावचा आहे. मी कधी तुम्हाला बघितलंच नाही मी लग्नाच्या आधी. काय बोलते कसली लाईन देत होती मला. मग काय बोलावं ते सुद्धा पद्धत. तुझ्या घरावरनं लाईन देत होती धुणं वाळू घ्यायला. काय मी तुम्हाला बघितलंच नाही. वय ध्यानात नसेल. हे कधी जवळ लग्न जमलं ना तेव्हा मला कळलं तुम्ही गावातलं हाय. कधी सुद्धा मी तुमच्या संपर्कात नाही. आणि मी बारक्यापणी लय मारत होतो तुला मी तुला आठवत नसेल. हे नाही म्हणून आपलं काही फाटकी कपडे घालून हिंडायची गावात. फटके कपडे घालून हिंडायचे. उगाच नाव ठोकायचे हा. वय नाव ठोकाय तुम्हाला तेवढंच पाहिजे ना दुसऱ्याला नाव ठेवायला. तुम्हाला कोण ठेवायची हो नाव? मला कशाला कोण ठेवते नाव. मग दुसऱ्याला माझी बायको खंबीराई नाव ठेवायला. मी तर ठेवणार नाही तुम्हाला. आता हे कोथमीर नीट करा. आता मटण आणायचं आहे म्हणल्यावर नको काय. कर कर तेवढं याड आहे मटण. मग मटणच खायचं नुसतं. वर काम धंदा बघ ही काय आवरायला लागली दिसत नाही काय. आणि दुपार निवांत झोप. होय होय. पावसा पाण्याचं थंड वाजते तुला. आज जीवाला आलंय म्हणते. मग आलेच घ्यावं. जा तुम्ही गावात जाऊन दळण बिळण आणा. पिठाची चिमट नाही स्वयंपाक कशाचं करायचा? पाहुणं रावळायचं इथं. होय हा पाहून राहूयाचं इथं मग का तुला खायचंय. मला नाही बाई पाहुणं रावळायचं. मटण मला लय आवडतच नाही. खाल्लं तर त्यातलं 2-4 पीस खायचं नाही. याड नाही तुला सकाळ सकाळ मटणाचं पिटणार. तुम्हाला हाय का पाहुणं रावळायचं तर म्हणती मटणाचं याड नाही. मला जर नाव उठवा जरा भीतीला फितीला जरा हे कर. पत्र दिवाय पोत्र नाही शान काढून पत्र देवा. नाही जरा पुस पीस घे जरा. अहो किती बी आवडत तरी शानाचं घर आहे त्यामुळं पुढे जातच वर. काय करायचं? जळण पिळण ठुलं लाईट गेल्यावर जरा स्वयंपाक पाणी करा. होय, ठुलई जाण ठुलई सगळी तयारी पाऊस येते म्हणून सगळी काल तयारी करून ठेवली. वातावरण काल पावसाचं होतं त्यामुळं. रात्री चांगला झालाय पाऊस पाक वलं वलं झालंय बाहेर समजा. मग काय तर चांगला झालाय पाऊस. चिखलात नको वाटतंय बाहेर जायला. ती होते कडू लय मांजर बाय. मांजर मी म्हणणार होतो तुझ्यासारखी मालकासारखी ती आगाऊपणा करते. आता काय आहे काय तर खायला जावं ही बाहेर घरातल्या घरात हालतच नाही ती. कसं बसले बघ की जरा म्याव म्हणते. घरातलं बाहेर जायलाच नको वाटते कडूला. मग काय तर येडीच नुसती माझं. सकाळ सकाळ व्हिडिओ आजचा काढलाय. मग आज टाइम भेटला त्यामुळं काल बी नाही ती. काल व्हिडिओ काढला नाही परवा दिवशी व्हिडिओ काढला नाही. 2 दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तुम्ही. कामच आहे ते आज पावसामुळं. बाजारात ना असं लेकरं आम्ही लई खुश व्हायचो. आई पप्पा असं काय आणलं जिलबी चिवडा ते म्हणून मी पण ढिला आणत नसतो. मला बारक्यापणीची आठवण येते. लेकरं खुश होते. तुमची खातच नाही ते असलं गोड. खुश होते ते म्हणून आणत असतो. लय भारी वाटायचं पहिले. लेकरांना तुमच्या काय आवडतं? लहानपण देव गेवा पुन्हा विसरण हा. तर तुम्हाला येते बोलायला. मग आपण कधी भजन कीर्तन ऐकलंच नाही तर काही माहित पण नाही.
उरक पाटा मी जातो बाजार हे आणतो दळण आणतो. आणा. हम्म. पीठ नाही पिठत कर भाजी ही भाजी करती, मटण पण आणा आणि दळण पण आणा. ठेव तेवढं याड आहे बाहेर बघ किती पाऊस झाला समजा रानात पाणी झालंय वातावरण एकदम बेस्ट झालंय इथलं आपल्या इथलं.